हे तळून घेते. तेल असं ह्याच्यावर टाकायचं. बघ कसे फुगतात बघा. छान होते छान. हे तांदळाचं पीठ अगोदर 3 दिवस तांदूळ पाण्यात भिजू घातले, पुन्हा काढले, मिक्सरमधून पीठ केलं. आता ह्याच्यात गुळ मिसळायचा. अनारशाचं पीठ बघा आमच्या पद्धतीनं आम्ही कसं करतो ते. आता गुळ खिसून घ्यायचा, त्या पिठात मिसळायला. गुळ आता खिसून घेतलाय. गुळ बी लागेल तसा घालायचा, नाहीतर पातळ होतंय, पुन्हा अनारसा करायला येत नाही. तर सारा मिक्स करते. ही आम्ही असं तूप टाकतो. ह्याच्यात तुपानं चवीला चांगलं लागते आणि मौसूद होते बघा अनारसे. तूप ही टाकून मिक्स करून घेते, गोळ करून घेते. आणि जर कमी पडलं, ही जर पितळ नाही मऊ झालं तर थोडा दुधाचा शिरोपा टाकायचा. बिगर पाण्याचा बिगर दुधाचा कसला गोळा झालाय बघा. नुसत्या गुळाचा आणि तुपाने हा झालं. हे बिगर पाण्याचा बिगर दुधाचा नुसतं कसलं अनारसे थापण्यासारखं गोळा झालेत. आता झालं. आता थोड्या वेळाने अनारसे थापायचंय. हो का, एक अर्धा तास ठेवले गोळ करून. हो का, अनारसं करायसारखं झालं. आता हो का अनारसं गोळ्या होते त्या चांगल्या शिवलेल्या. आणि खसखशी टाकून थापायचं. असं आता तेल लावायचं ह्या लाटीला. आणि हो काही आमच्याकडं सुपात करते तसं. हो काही खसखशीनं असं थापायचं तेल लावून. खसखशीनं करते त्या काही खसखस. हे असे अनारसे करायचे. हो का, किती छान झालंय बघा. तळल्यावर लय छान होते. आता हे अनारसे तळून घ्यायचं. घेते असं तेल त्याच्यावर टाकायचं, मग फुगवतो. बघा हे झाले करायचे अनारसे. गुळाचे आहेत. त्यात काय घातलंय बघा, एक वस्तू वेगळीच, तर खुसखुशीत झाले अनारसे. नक्की बघा. झाले.